जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बैतुलमाल कमिटीच्या आवाजाने धनगरमाळा उजाळला। अनेक वर्षे झाले रुई गावातील मानेनगर व धनगरमाळा येथील अनेक प्रश्न आहेत, त्यावर ग्रामपंचायत सदस्य नुसता कानाडोळा करीत आहेत। नागरिकांच्या समस्यावर नुसता उडवाउडीची उत्तर देत आहेत। पण या भागात बैतुलमाल कमिटीची स्थापना अल्लाउद्दीन जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। या कमिटीमुळे या भागातील नागरिकांना आधार मिळाला। अनेक वेळा सांगूनही धनगरमाळा येथे खांबावरील लाईट लावले नव्हते, पण बैतुलमाल कमिटीच्या एका मीटिंगमुळे रात्री खांबावर प्रकाश उजळला। त्यामुळे धनगरमाळा येथील नागरिकांनी बैतुलमाल कमिटी अध्यक्ष अल्लाउद्दीन जमादार यांचे मानले आभार। पाहूया सविस्तर वृत्तांत आमचे प्रतिनिधी इक्बाल संधीसह। सरकारी रस्ता आहे खरं त्याचं काय ते आज होईल उद्या होईल असं करत करत आता 4 वर्ष गेली। मंजूर झालेला आहे रस्ता झालेला आहे असं आम्हाला त्यांनी बोलले। पण अजून कामाची सुरुवात नाही, म्हणजे उद्घाटन झालेलं आहे ते मिंचेकर साहेबांनी उद्घाटन करून गेलेलं। तरी अजून त्याचं काही हेच नाही। किती वर्ष झालं उद्घाटन होऊन? आता जवळजवळ 2 वर्ष होऊन गेले, तर त्यात लॉकडाऊनच्या पहिलेच झालं। जिमडी आहे सदस्य सगळे थूक लावणारे आणि खोटं बोलणारे स्पष्टपणे सांगतो। कारण का धनगरमाळावर जे रस्ता केला म्हणजे एकदम टेकाडी होती, जरा फोडाफोडी करून येणे आणि जरा तुझी वाट लावून टाकली। गाडी निवांत सरळ जाईल तरी होती, आता खाडगाड खाडगाड करत जाईल। ज्याला मुळव्यात आहे 100% रक्त 100% जायला पाहिजे, अशी परिस्थिती। तुमच्या ज्या कमिटी मधले जे सदस्य आहेत त्यांचं सहायता तुम्हाला कोणकोणत्या पद मिळतात? आमचे अल्लाउद्दीन बाबा जमादार आमचे अध्यक्ष आहेत, आमचे उपाध्यक्ष मनीर साहेब आहे, सेक्रेटरी आमचे आसिफ इमानदार इनामदार आहे, आमचे सलादून भाई, भरपूर आमचे सदस्य पदाधिकारी आम्हाला भरपूर सपोर्ट करतात। आणि ज्यावेळी लॉकडाऊनच्या टायमाला तरी आम्हाला सदस्य भरपूर सपोर्ट केले, जिने लॉकडाऊन मध्ये तिथं येऊन कोणी बघायची धाड सुद्धा केली नाही। धनगरमाळावर काय चाललंय तरी बैतुलमाल कमिटीतर्फे तिथं औषध फवारणी करण्यात आली, सगळ्यांच्या घरोघरी फिरून विचारपूस करण्यात आली, कोणाच्या घरात काय काय लागते काय नाही ते त्यांना घरपोच सेवा देण्यात आली। हे बैतुलमाल कमिटीतर्फे आम्ही केलेलं आहे। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका।